आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। ही आज पुण्यापासून ही त्याची सुरुवात होती की कितीतरी निष्ठावंत आहेत, घरात बसून आहेत, त्यांना कोणी सन्मानाने बोलवत नाहीत, विचारात घेत नाही, त्यांचा विचार ऐकत नाही। म्हणून आजपासून शहीद दिनाच्या दिवशी आज आपण शहीदांना आदरांजली वाहून आपण निष्ठावंतांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी निष्ठावंतांची न्याय यात्रा ही आता पुण्यापासून सगळ्या जिल्ह्यात ते महाराष्ट्रात आणि देशात आम्ही काढणार आहोत। आम्ही कोणावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केलेलं नाही। कित्येक वर्ष काम करणारे माझ्यासारखे अनेक निष्ठावंत इथं बसलेत। आता आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाची नेहमी सातत्याने हिरारीने भाग घेत असतात, परंतु त्यांना कुठेही सारखं डावललं जातंय आणि जे आता नवीन येतात किंवा अस्तित्वात त्यांना पद असतानाही त्यांना पुण्यासारखी एवढी मोठी लोकसभेची उमेदवारी दिली जाते, तेव्हा निष्ठावंतांना थोडंसं अंतकरणाला दुःख झाले। म्हणून गांधीजींकडे आम्ही थोडंसं महात्मा गांधीजींच्या विचाराचा हा पक्ष आहे, तर गांधीजींच्या चरणी बसून की बाबा गांधी बाबाजी आता मेणबत्त्यातून थोडंसं पहा, तुम्ही आमचे चेहरे पण दिसतील असं सांगत आम्ही गांधी बाबांना विनंती केलेली आहे।